चोपडा तालुक्यात आपण आज काही ठिकाणी भेटी दिल्या, तर या संदर्भात काय सांगणार? नाही, मी थोड्या 2-3 गावात भेटी दिल्या. धानोरा, आळावळ, त्याचं पाळा, शाळा पाहिली, PHC पाहिलं, अंगणवाडी पाहिली. आणि नेमकं उद्देश हेच की माझ्याकडे संस्था खूप आहे. मला शासन सांगतात की बाबा तुमची टूर डायरी पाठवताना तुम्ही खाली व्हिजिट करतात का, व्यवस्थित लोक ड्युटीवर आहेत का, फर्निचर किंवा डिजिटल काय केलं असेल तर तो पण दिले गेला वस्तू साहित्य तो व्यवस्थित आहेत का, म्हणून एकदम साधी व्हिजिट होती. जे काय 2-3 गोष्टी पाहिली त्याच्यावर त्यांनाही ॲडवाईस दिली. जसं शाळेला राजगिराचे लाडू वाटत होते, मी म्हटली की याच्यापेक्षा शेंगदाण्याला पिसून तुम्ही डाळीत टाका. किंवा PHCला गेली तर PHCकडे खूप मोठा कॅम्पस आहे, तिथे शेवगा तुम्ही पिका, मग तो शेवगासुद्धा शाळेत देता येईल. तुळशी पिका. असे 2-3 रँडम एकदम नॉर्मल रुटीनमध्ये व्हिजिट होते माझे. मॅडम, एक पेड माँ के नाम या जे उपक्रम राबवले जाते हैं याचं जिल्ह्यामध्ये कशी पोझिशन आहे? मग उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. एक पेड माँ के नाममध्ये जळगाव राज्यात पहिल्या नंबरवर चाललं. आणि आपण म्हणजे मला वाटतं पहिला जिल्हा असेल जिथे प्रत्येक आमदारांनी खासदारांनी सेवा पंधरवाडीत सुद्धा प्रत्येक शाळेला जाऊन किंवा PHCच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या आईच्या नावाने झाडं लावले. आपण 17 सप्टेंबरला 5 लाख झाडे एकत्रित जिल्ह्यात लावले. त्याची ऑनलाईन नोंदणी करणे. ऑनलाईन नोंदणी कशाला की बाबा ही झाडे आज लावले उद्या मरून नाही गेले पाहिजे, म्हणून त्याची नोंदणी करून त्यांचे वाढदिवसही साजरा करणार आहोत. कशी प्लॅनिंग? मुख्यमंत्री ग्राम समृद्ध ही जी योजना आहे पंचायत त्या संदर्भात काय सांगणार? मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना म्हणजे महाराष्ट्र पहिला राज्य होतं जिथे पंचायत राज त्यांनी शेप घेतली होती. आणि आज समृद्ध पंचायत राज अभियान ही हेच पंचायत प्रत्येक दृष्टिकोनातून समृद्ध झाले पाहिजे. अंगणवाडी संस्था समृद्ध झाली पाहिजे, ग्रामपंचायत समृद्ध झाली पाहिजे, शाळा समृद्ध झाली पाहिजे, शेत समृद्ध झाले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्या योजनेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढे आणलं. आणि विशेष म्हणजे एक स्पर्धात्मक वातावरण तयार केलं की ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये स्पर्धा राहिली पाहिजे. आणि मोठे बक्षीस 1902 बक्षीस जाहीरसुद्धा केले. त्याच्यात 1 कोटी 1.5 कोटीपर्यंत ग्रामपंचायतीला बक्षीस आहे. मग खूप चांगली गोष्ट आहे आणि जिल्ह्यात त्याला प्रतिसादही खूप चांगला आहे आणि कामही चांगलं आहे.